सरकारची योजना आहे। दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्याची नोंद तिथं नव्हती किंवा नंदुरबार जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी एवढे ॲक्टिव्ह नव्हते, म्हणून कोणी घ्यायची हिंमत करत नव्हतं। मी सांगितलं की मी जिल्ह्याचा कॅम्प घ्यायला तयार आहे। जर जिल्ह्याच्याच नंदुरबारच्या ठिकाणी असेल तर मी जिल्ह्यातून लोक आणतो, इथं तपासतो। मग नंतर त्यांनी सांगितलं, मी पत्र दिलं आदरणीय रामदास आठवले साहेबांना। मला स्वतःला रामदास आठवले साहेबांनी उत्तर दिलं, ते पत्रसुद्धा माझ्याजवळ आहे की रघुवंशीजी, आपण जी विनंती केली होती ती मी मान्य केलेली आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आर्थिक वर्ष 25-26 मध्ये मी एक कॅम्प मंजूर करतो, पण त्या कॅम्पची लिमिट 5000 लाभार्थ्यांची आहे। 5000 लाभार्थ्यांना आपण कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, संडासची खुर्ची, वॉकर, काठी अंध लोकांना, नंतर कानाचे मशीन सगळं काही देऊ शकतो। तर ती सगळी एक माणसाला 5-6 वस्तू भेटतात, तर त्याचे कॅम्प मग आपण प्रत्येक तालुक्यामध्ये लावले। माझे सगळे मित्र आमदार आहेत, त्या सगळ्यांना आमच्या दादा राजेश पाडवी यांना विनंती केली। आज नंदुरबारचं आहे, उद्या शेवटचं शिबिर हे नवापूरचं आहे। शिरीष नाईक यांनाही विनंती केली आहे आणि भरत गावितांनाही विनंती केली आहे की ते शिबिर यशस्वी करा तुम्ही। आणि त्या सगळ्या लोकांना एकच महिन्यामध्ये, कारण हे शेवटी आज ठरेल की किती लोक अपंग आहेत, कोणाला काय द्यायचं, पण या वस्तू कानपुरून येतात, त्याला यायला 1 महिना तरी लागतो। मी याच्यापूर्वी मी माझ्या स्वतःच्या हॉस्पिटल छत्रपती हॉस्पिटलला 2-3 शिबिरं घेतलेली आहेत। 3 शिबिरं घेऊन शेकडो लोकांना त्या वस्तूंचं वाटप केलं आहे। आत्ताही आपण करतोय। आपण एक केंद्राची सुद्धा मागणी इथं करतोय की ते कायमस्वरूपी इथं उघडावं। त्यांना वाटल्यास नंदुरबार नगरपालिकेकडनं मी जागा उपलब्ध करून नाही देईल, तर मी बांधूनही देईल। त्यांना जर केंद्र बांधून पाहिजे असेल तरी नंदुरबार नगरपालिका देईल, कारण शेवटी माझ्या जिल्ह्याच्या, माझ्या शहराच्या जनतेची कायमस्वरूपी सोय होणार आहे। आणि मग इथं या वस्तू स्टोअर राहतील आणि जो बी अपंग, जो बी पात्र राहिला त्याला त्याच दिवशी त्या वस्तू मिळतील। 1 महिना थांबायची बी गरज भासणार नाही। आत्तासुद्धा दुर्दैवानं ते केंद्र मंजूर आहे इथं, पण त्या केंद्राचं कवडीचं काम नाही। एक बी शिबिर त्या केंद्राने घेतलेलं नाही, फक्त केंद्र मंजूर आहे आणि काही लोक सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून त्यांनी मंजूर करून ठेवलं आहे। पोट भरायचा धंदा आहे, आम्हाला सेवा करायची आहे। आम्ही नंदुरबार नगरपालिकेकडून बांधून देऊ आणि केंद्रसुद्धा इथं मंजूर करायला लावू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।